पुढचा क्वेश्चन काय आहे? एक्झामाइन द रोल ऑफ अ नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी in combating terrorism in India and explain the other agency role as the supporting actor. क्वेश्चन मराठीतून वाचतो. भारतातील दहशतवादाचा सामना करण्यामध्ये राष्ट्रीय तपास संस्थेचे भूमिकेचे परीक्षण करा आणि इतर संस्थांची भूमिका सहाय्यक म्हणून कशी आहे तेही काय करा, स्पष्ट करा. म्हणजे परत एका क्वेश्चन मध्ये किती क्वेश्चन लपलेले? 2 लपलेले. बरोबर आहे. काय सांगितलेलं आहे पहिल्या सब क्वेश्चन्स मध्ये की यू हॅव टू जस्ट एक्सप्लेन द फंक्शन ऑफ NIA. सिंपल आहे. ह्या भाषेमध्ये विचारलं त्यांनी की आपल्याला त्यांनी विचारलंय की रोल काय आहे. काय आहे? रोल काय आहे कोणाचा? नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीचा. मग अशा वेळेस नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीचा रोल सांगायचा आहे कशामध्ये? टू कॉम्बॅटिंग टेररिझम, दहशतवाद रोखण्यासाठी काय रोल आहे. पहिला तुमचा सब क्वेश्चन्स आहे. सेकंड सब क्वेश्चन्स काय मित्रांनो याच्यामध्ये? तो म्हणजे काय की अदर काही एजन्सीज आहे का की ज्या एजन्सी तुमच्या असलेल्या सपोर्टिंग ऍक्टर म्हणून काम करतात. सपोर्टिंग कोणाला? कोणाला? NIA ला. म्हणजे आता आपल्याला थोडंसं क्वेश्चन आता ट्विस्ट झाल्यासारखं वाटतंय. पहिले काय करायचंय? तुम्हाला NIA चं रोल एक्सप्लेन करायचं आहे आणि आपल्याला सोबतच तुमच्या ज्या अदर एजन्सीज आहे किंवा अदर काही तुमच्या संस्था आहे त्या संस्था तुमच्या NIA ला कशा प्रकारे सपोर्ट करताय याच्याबद्दल माहिती द्यायची. म्हणजे बघा एका क्वेश्चन मध्ये 2 सब क्वेश्चन्स, हे खूप महत्वाचा असलेला संदर्भ आपल्याला दिसून येतोय. मग अशा वेळेस परत आपला लोकस अँड फोकस. लोकस काय असणार आहे? अंतर्गत सुरक्षा. फोकस काय असणार आहे? 2 गोष्टी. कोणाची भूमिका आणि इतर संस्थांचं सहाय्यक भूमिका. आलं लक्षात आहे? म्हणजे एकंदरीत आपण इथं अशा पद्धतीने मांडणी करतोय की ज्याच्यामधून NIA पण किती महत्वाचं आहे आणि त्याला सपोर्ट सिस्टीम म्हणून आपल्याकडे अदर काही इन्स्टिट्यूशन आहे का त्या वर कशा करणार आहे ते आपण सांगण्याचा प्रयत्न करतोय. प्रस्तावनेमध्ये आता बेसिकली प्रस्तावना तुम्हाला मी सांगितलं काय असणार आहे की तुम्हाला इथं तुम्ही जे काय आन्सर लिहिणार आहात त्याचं असलेलं ब्रीफ इंट्रोडक्शन आपल्याला द्यायचं आहे. मग ते ब्रीफिंग काय काय आहे? 2008च्या मुंबई हल्ल्यानंतर भारताने दहशतवादाला केवळ कायदा सुव्यवस्थेचे नव्हे तर राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न मानून केंद्रीकृत, हा शब्द फार महत्वाचा आहे. हा शब्द फार महत्वाचा आहे. काय आहे? केंद्रीकृत तज्ञ तपास यंत्रणा म्हणून कशाची स्थापना केली? NIA ची. आता मी हा शब्द केंद्रीकृत वर का बरं फोकस केलाय? कारण की बिफोर 2008 NIA याच्या पहिले आपल्याकडे अशा प्रकारची सेंट्रलाइज एजन्सी नव्हती जी प्युअरली फक्त कोणासाठी वर्क करणार आहे? टू कॉम्बॅटिंग द टेररिझम. त्याच्यामुळे आफ्टर 2008 मध्ये जो काही आपल्यावर 26/11चा हल्ला झालाय अजमल कसाबनी केलेला, तर त्याच्या असलेल्या रिटॅलिएटिंग पॉलिसीमध्ये हे आपण इनिशिएट केलेलं आहे. आर यू गेटिंग माय पॉइंट्स? सेकंड थिंग, आता हे तुम्ही अशा पद्धतीने एक लिहू शकतात. हा एक तुम्ही इंट्रोडक्शनचा एक पार्ट आहे किंवा तुम्ही असा एक प्रकारचा दुसरा इंट्रोडक्शनचा पार्ट करा. मी मुद्दामून 2 आणलेले. राष्ट्रीय सार्वभौमत्व, एकात्मता, दहशतवादी वित्तीय पुरवठा, सायबर दहशतवाद व संघटित गुन्हेगारी यांना जोड या सर्वांचा सामना करण्यासाठी आपल्याकडे होल ऑफ द गव्हर्नमेंट या दृष्टिकोनातून तयार केलेली एजन्सी कोणती आहे? असं लिहा तुम्ही. तुम्हाला दोन्ही पद्धतीने इंट्रोडक्शन सापडून जातं. म्हणजे इथं आपल्याला होल ऑफ द गव्हर्नमेंट ह्या शब्दाचा अर्थ होतो की संपूर्ण एकच एजन्सी जी की संपूर्ण दहशतवादाला काय करणार आहे? कंट्रोल करणार आहे. आर यू गेटिंग माय पॉइंट्स? मग अशा पद्धतीने तुम्ही इथं इंट्रोडक्शन इथं करू शकतात. कळालं आता हे? तुम्हाला परत 6 मिनिटं असेल, आन्सर लिहू दाखवा. क्वेश्चन कळाला? क्वेश्चन व्यवस्थित समजला होता? काय क्वेश्चन होता? NIA ची भूमिका आणि दुसरं इतर कशा संस्था त्याला सपोर्ट करतात. सिंपल भाषेचा एकदम व्यवस्थित क्वेश्चन होता. काय काय आहे बघू. स्ट्रक्चर कसं बनवलं जाईल, स्ट्रक्चर मध्ये काय काय गोष्टी यायला पाहिजे. स्ट्रक्चर कसं बनवणार? पहिली गोष्ट, स्ट्रक्चर बनवताना ह्या गोष्टीचं असलेलं तुम्हाला त्या प्रकारे माहिती असायला पाहिजे. पहिली गोष्ट, NIA ची रचना, कायदेशीर त्याचं अधिष्ठान काय आहे हे तुम्हाला मेन्शन करायचंय. मी सांगणारच आहे कसं केलेलं आहे. त्याच्यानंतर दहशतवादी विरोधी कारवाईत NIA ची प्रमुख भूमिका, हे पण तुम्हाला मेन्शन करावं लागणार आहे कारण की क्वेश्चनची काय आहे? डिमांड आहे. त्याच्यानंतर इतर संस्थांची पूरक सपोर्टिंग भूमिका काय आहे आणि
आणि शासनाने अशा स्वरूपाच्या बाबतीमध्ये काही नवीन उपक्रम, काही उपाय योजले आहे का, की ज्याच्या माध्यमातून आपल्याकडं अजून दहशतवाद्यांच्या असलेल्या ज्या काही गोष्टी असेल ते कॉम्बॅट करता येईल. सिंपल होतं. NIA त्याची स्थापनाचं रचना वगैरे, प्रमुख भूमिका आणि त्याला सपोर्टिंग असलेल्या अदर एजन्सीचं असलेलं नाव. ठीक आहे, बघूया. बघा इथं मी काय केलं, NIA ची रचना आणि कायद्याचं अधिष्ठान. मी इथं सांगण्याचा काय प्रयत्न करतोय की 2008 अंतर्गत शब्द काय आहे, केंद्रीय दहशतवादी विरोधी कायदा अंमलबजावणी संस्था म्हणून याची काय केली आहे, स्थापना केलेली आहे. या संदर्भामध्ये तुमच्या असलेल्या NIA ला देशभरात काय आहे, कॉन्करंट ज्युरिडिक्शन आहे. कॉन्करंट ज्युरिडिक्शन म्हणजे काय, समवर्ती असलेलं अधिकार क्षेत्र. जसं की फॉर एक्झाम्पल आपल्याकडे अधिकार क्षेत्रांची विभागणी केली की नाही, सेंट्रल लिस्ट, स्टेट लिस्ट आणि कॉन्करंट लिस्ट असे की नाही. परंतु याला कोणता अधिकार दिला आहे, डायरेक्ट कॉन्करंट म्हणजे समवर्ती अधिकार क्षेत्र दिले. म्हणजे भारताच्या कोणत्याही कोपऱ्यामध्ये जर दहशतवादी ऍक्टिव्हिटीज होत असेल आणि NIA ला त्या स्वरूपाच्या बाबतीमध्ये तपास करायचा असेल तर कोणत्याही स्टेटची परमिशन घ्यावी लागती का, बिलकुल नाही. जसं की बाकीच्या असलेल्या एजन्सीज असतात, त्या एजन्सीला दे हॅज टू बी टेक द परमिशन फ्रॉम द स्टेट गव्हर्नमेंट इटसेल्फ. जसं की तुमचं असलेलं CBI ला जर तुमच्या स्टेटमध्ये इन्व्हेस्टिगेशन करायचं असेल, दॅट टाइम स्वतःहून सू मोटो तर करू शकत नाहीये. फर्स्ट तुमच्या स्टेटनी त्या प्रकारचं असलेलं काय करायला पाहिजे, रिक्वेस्ट करायला पाहिजे. देन CBI तुमच्यामध्ये काय करू शकते, इन्व्हेस्टिगेट करू शकते. परंतु NIA अशी संस्था आहे की तिला कुठं बसवलेलं आपण, कॉन्करंटमध्ये. कॉन्करंट अधिकार क्षेत्र दिले आहे म्हणजे समवर्ती अधिकार क्षेत्र देऊन टाकले. कुठंही झालं तरी बिंदास तुम्ही काय करू शकतात, तपास यंत्रणा. आला लक्षात, अधिकार क्षेत्रांचा संदर्भ दिला. या अंतर्गत काय भूमिका आहे स्पष्ट करायच्यामध्ये, जसं की फॉर एक्झाम्पल उपाय ऍक्ट आहे 1968 चा. त्याच्यानंतर तुमचं असलेलं एक्सप्लोजिव्ह सबस्टन्सेस ऍक्ट आहे, आर्म्स ऍक्ट आहे. याच्याबद्दल ते काय करू शकतात, बऱ्यापैकी इन्क्वायरी करू शकतात, त्याच्याबद्दल ते त्या प्रकारची तपासणी करू शकतात. ह्या सगळ्या गोष्टी करण्याचा अधिकार कोणाला दिलेला आहे, NIA ला. प्रमुख भूमिका सांगा त्याच्यामध्ये. विशेष स्वरूपामध्ये सीमापार व नव्याने प्रकारच्या गुन्ह्यावर काय करणे, लक्ष देणे. एक्सप्लोजिव्ह सबस्टन्सेस ऍक्ट आहे, एक्स्ट्रा टेरिटोरियल ज्युरिडिक्शन्स पण त्याच्यामध्ये दिलेलं आहे. म्हणजे एकंदरीत तुम्हाला त्या स्वरूपाच्या बाबतीमध्ये NIA ची रचना आणि कायदेशीर अधिष्ठान काय काय केलं आहे हे सगळं मेन्शन करायचं. इन सिंपल वर्ड्स, पॉवर सगळी कोणाकडे जास्त गेलेली आहे, नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीकडे. मग अशा पद्धतीने तुम्ही हे मांडणी तिथं करू शकतात. येते लक्षात हे. सोबतच आता सपोर्टिंग ऍक्टर कोण करतंय, ऑथर संस्था, बरोबर आहे. आता फॉर एक्झाम्पल महाराष्ट्रामध्ये त्याला इन्व्हेस्टिगेट करायचंय तर महाराष्ट्राची पोलीस त्यांना काय करणार आहे, सपोर्ट करणार आहे. किंवा ED पण त्या प्रकारे काय करेल, त्यांना सपोर्ट करेल. मग अशा वेळेस तुम्हाला NIA ला संस्थेला कोणत्या कोणत्या संस्था सपोर्टिंग ऍक्टर म्हणून काम करतात तर त्याच्या संदर्भामध्ये काय आहे, राज्य पोलीस व ATS आहे. ATS चा लॉंग फॉर्म काय आहे, अँटी टेररिस्ट स्क्वॉड आहे. प्रत्येक स्टेटमध्ये असतो. त्या स्वरूपाच्या बाबतीमध्ये तो ATS तिथं सपोर्टिंग ऍक्टर आहे. आफ्टरवर्ड्स इंटेलिजन्स ब्युरो IB आहे, रॉ आहे. त्याच्यानंतर तुमचं असलेलं ED आहे, DRI आहे, NCB आहे, FIU आहे. हे सगळे जे तुमचे असलेले फिनान्शियल इन्स्टिट्यूशन आहे, ह्या फिनान्शियल फ्रॉडिंगच्या बाबतीमध्येही देखील कोणाला इथं मदत केल्या जाऊ शकते, नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीला. नाही, DRDO इट्स अ काइंड ऑफ आपण म्हणतो ना संशोधनाची क्षेत्रातली संस्था आहे. नाही नाही नाही, तसं नसतं. DRDO काय करतो, संशोधन करतो ना. हा, तुम्ही असं म्हणा की DRDO गव्हर्नमेंटला सपोर्ट करेल की त्या प्रकारचा सॅटेलाइट इमेजेस आमच्याकडे आलेले आहे, तुम्ही जस्ट ओव्हरलुक करा. जर गव्हर्नमेंटला वाटलं तर त्यांच्याकडे पाठवलं जाईल. हा, हो, करता येईल ना. मग हे बघा, आपल्याला मी तुम्हाला सांगतो ना, नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीला एवढी पॉवर दिलेली आहे की कोणत्याही प्रकारच्या संस्थेला तुम्ही जर फोन केला आणि आम्हाला ही माहिती पाहिजे तर नाही म्हणणार आहे का, नाहीच म्हणू शकत ना, कारण की टोटल पॉवर एक्युमुलेटेड आहे ना त्यांच्याकडं. मग अशा प्रकारचं. ठीक आहे. त्याच्यानंतर मग आपल्याला काय करायचं, सध्या काय शासनाने कोणते कोणते कार्यक्रम हातात घेतलेले आहेत इथं मेन्शन करा. की सध्या NIA ला सक्षमीकरणावर काय करतोय आपण, इथं जास्त फोकस करतोय, विस्तार वाढवण्याचा प्रयत्न करतोय. 2023-24 ला भारत सरकारने नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीमध्ये रिफॉर्म करण्याचं असलेलं सुचवलं होतं. का, कारण की 2008 ला स्थापन झालेली संस्था आहे. काळानुरूप त्याच्यामध्ये काय झालं पाहिजे,
बदल झाला पाहिजे, थोडे पॉवर आपण काय केले त्यांचे एक्सटेंड केलेले आहे, वाढवलेले आहे. परिणाम स्वरूप त्या स्वरूपाच्या बाबतीमध्ये आपल्याला त्याच्यातून जास्तीत जास्त काय भेटतोय, फायदा भेटतोय. इन्व्हेस्टिगेशन प्रॉपर होत आहे, इन्व्हेस्टिगेशन सपोर्ट सिस्टीम जास्त वर्क करते, त्या प्रकारचं टेक्नॉलॉजिकल सपोर्टिंग सिस्टीम जी आहे तीही तिथं चालू केलेली आपल्याला दिसून येते. टेक्नॉलॉजिकल जो साऊंडनेस होता तो साऊंडनेस पहिले कमी होता, तो आता काय केलेला आहे, वाढवलेला आहे. ह्या सगळ्या गोष्टीच्या पॅरामीटर्सच्या आधारावर नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीचं आपण सक्षमीकरणावर काय केलेलं आहे, जास्त फोकस केलेला आहे. मग हे तुम्ही तिथं मेन्शन करू शकतात. सोबतच राष्ट्रीय दहशतवादी विरोधी जे धोरण आहे, डेटा जो आर्किटेक्चर आहे, त्या सगळ्या गोष्टींचा असलेला वापर करताना आपण त्या स्वरूपाच्या बाबतीमध्ये बदल केलेला आहे. 2024च्या अँटी टेररिझम कॉन्फरन्स, एक कॉन्फरन्स आपण स्थापन केली होती, आयोजित केली होती. कोणती? अँटी टेररिझम कॉन्फरन्स. यामध्ये नॅशनल काउंटर टेररिझम पॉलिसी अँड द स्ट्रॅटेजी जाहीर करण्याची ही काय केलेली आहे, घोषित केलेलं आहे. म्हणजे एकंदरीत भारत सरकार येत्या आगामी काळामध्ये ह्या गोष्टीवर काय करते, कार्य करते. मग दहशतवादी गोष्टींना इथं आळा घालण्यासाठी NI तर आहेच, सपोर्टिंग सिस्टीम तर आहेच, परंतु भारत सरकारने अशाही प्रकारच्या काय योजलेल्या आहे, उपाययोजना योजलेल्या आहे. समजतंय हे? मग अशा पद्धतीने तुमचं असलेला आन्सरचं स्ट्रक्चरिंग असायला पाहिजे होतं. आर यू गेटिंग माय पॉइंट्स? हे स्ट्रक्चरमध्ये तुमचे प्रत्येक पॉइंट्स मेन्शन हायलाइटेड व्हायला पाहिजे, तर तुम्हाला त्या स्वरूपाच्या बाबतीमध्ये मार्क्स भेटणार आहे. फक्त असं म्हणायचं नाही की नॅशनल इन्व्हेस्टिगेशन भारत देशाची केंद्रीकृत असलेली एक संस्था आहे, तिला सपोर्ट करणारे प्रत्येक स्टेट गव्हर्नमेंट रेडी आहे, असं नाही. आपण हवेत गप्पा जर मारल्या तर आपल्याला मार्क्स भेटणार नाही. तुम्हाला तिथं त्या सगळ्या गोष्टी सांगता आल्या पाहिजे. हा, घेता येतं ना. मग त्याच्यामध्ये तुमचं काय असणार आहे, इंटरपोल असणार आहे, बरोबर आहे. इंटरपोलचं लिहा तुम्ही, ED भरपूर आहे ना संस्था. हे फक्त आपण याच्यामध्ये काय जास्त एक्सप्लेनेशन नाही देऊ शकत ना. मग आता त्याच्यामध्ये एक्सप्लेनेशन तुम्हाला वाटतंय की नवीन इनिशिएटिव्ह भारताने कोणत्या देशासोबत केलं असेल तर तेही तिथं मेन्शन करा, बेस्ट आहे. जसं की इस्रायल सोबत आपण टेक्नॉलॉजिकलचं डेव्हलपमेंटसाठी आपण काय केलेले आहे, रोल ऑफ एक्सचेंजिंग केलेली आहे, तर तुम्ही तिथं ते मेन्शन करू शकता, काहीच प्रॉब्लेम आहे नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी अंतर्गत. समजतंय? चालायचं पुढं. चलो, आता निष्कर्ष काय निघेल बघा. निष्कर्ष, आता निष्कर्षामध्ये बघा, NI मुळे देशभरात दहशतवादी प्रकरणाच्या तपासामध्ये काय आलेलं आहे, एक संधता, तज्ज्ञ आणि तटस्थ यंत्रणा उभी राहिली असून उच्च दोषी सिद्धी दर, विस्तारित कार्यक्षमता आणि सीमापार कारवाईचे अधिकार यामुळे दहशतवादी विरुद्धचा प्रतिबंधात्मक व दंडनात्मक दोन्ही प्रभाव बळकट झालेला आहे, असं तुम्ही मेन्शन करा. की याचा असलेला फायदा काय झालेला आहे, प्रॉपरली इन्व्हेस्टिगेशन होत आहे, सेंट्रलाइज इन्व्हेस्टिगेशन आहे, नॉन इंटरफेअरिंग पॉलिसीज आपण यूज करतोय. कोणती? नॉन इंटरफेअरिंग पॉलिसी. नाही तर आपल्याकडे काय असतं, इन्व्हेस्टिगेशन करणारी संस्था एक असती, त्याच्यामध्ये इंटरफेअर करणारे 1000 असतात. मग याच्यामुळे प्रॉपरली इन्व्हेस्टिगेशन होतं का, नाही होते. मग तुम्ही CBI जरी म्हटलं तरी CBIच्या असलेल्या केसेसमध्ये त्या प्रकारचं झालं होतं. जसं की आरुषी तलवारची केस झाली होती, त्या आरुषी तलवारची केस CBI कडे गेली होती, परंतु इन्फ्लुएन्स असेल, इंटरफेरन्स असेल, पॉलिटिकल इंटरफेरन्स असेल किंवा मोठमोठे असलेले जे इकॉनॉमिकल जॅन्ट्स आहेत त्यांचा इंटरफेरन्स असेल, तर ते सगळं डायल्यूट होतं. परंतु नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी अशी एजन्सी आहे, ऑटोनॉमी पद्धतीने वर्क करते, ऑटोनॉमी स्वरूपामध्ये ते काम करत असल्यामुळं स्वायत्तासारखं वागतंय, ऑटोमॅटिकली वर्क इफिशियन्सी वाढलेली आहे, दोषसिद्धतेचा रेट हा काय झालेला आहे, वाढलेला आहे, असं सांगा. अजून याच्यामध्ये तुम्हाला जर ऍड करायचं असेल तर तथापि दहशतवादाचे बदलते स्वरूप, तंत्रज्ञानावर आधारित धोके, वित्त पुरवठ्याचा असलेल्या नवनव्या पद्धती लक्षात घेता NIA, राज्य पोलीस, गुप्तचर संस्था, आर्थिक तपास संस्था यांचा अधिकार समन्वयित होल ऑफ द गव्हर्नमेंट दृष्टिकोन आणि समाजाधारित काउंटर रॅडिकलायझेशन उपाययोजना यांच्याद्वारे ही लढाई दीर्घकालीन यश मिळू शकते. हे पण तुम्ही उत्तरामध्ये लिहू शकतात की आपल्या देशामध्ये फक्त एवढं करून जमणार नाहीये, तर बाकीच्याही एजन्सीनी अजून NI ला काय करायला पाहिजे, चांगल्या प्रकारचा सपोर्ट करायला पाहिजे. तपास यंत्रणेपासून तर तुमचं असलेलं एक्झिक्युशन ऑफ दॅट ऑर्डर असेल, तर ह्या सगळ्यांमध्ये तुमचं असलेलं त्याचं युटिलायझेशन करता येऊ शकतं. हे जर तुमच्या आन्सरमध्ये असेल तर इफेक्टिव्हनेस असणार आहे. समजतं हे? त्यामुळं ट्राय करायचं की मल्टी डायमेन्शनलिटी तुमच्या आन्सरमध्ये यायला पाहिजे. आन्सर हा एकदम फक्त तेवढं सांगितलं तेवढंच लिहायचंय असं करू नका विद्यार्थी मित्रांनो. का? कारण की जर तुम्ही ह्या प्रकारच्या गोष्टी करत नसेल तर कुठंतरी त्या प्रकारचा मार्क्स तुम्हाला चांगला भेटणार नाहीये. ठीक आहे? समजतंय हे? समजतंय? पुढचा क्वेश्चन घेऊया.